नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये. आज आपण शिकूया शूड या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल. तर शूडचा मराठीत अर्थ असतो करायला पाहिजे आणि करायला हवी. ज्या आपण वाक्यामध्ये करायला पाहिजे आणि करायला हवी असेल त्या वाक्यामध्ये आपल्याला शूड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करावा लागेल. तर त्याची रचना अशी राहील: करता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, तर क्रियापदाचे पहिले रूप शूड आल्यानंतर त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आले पाहिजे. त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट. तर आपण उदाहरण पाहूया. आपण इंग्रजी शिकायला पाहिजे. आता आपण जसं बघितलं शूडचा अर्थ करायला पाहिजे असतो. आता याच्यामध्ये शिकायला पाहिजे म्हणजे शूड येईल, आपणसाठी येईल वी. शिकायला पाहिजे करायला पाहिजेसाठी शूड. त्यानंतर मुख्य क्रियापद म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप शिकायलासाठी लर्न. राहिलेला भाग ऑब्जेक्ट म्हणजे काय, इंग्रजी म्हणजे इंग्लिश. तर वाक्य असं होईल: वी शूड लर्न इंग्लिश. तसेच आपण दुसरं उदाहरण बघूया. त्याने बोलायला पाहिजे. आता यामध्ये जसं करायला पाहिजे बोलायला पाहिजे तर इथं ला पाहिजे म्हणजे त्यानेसाठी येईल ही. करायला पाहिजे यासाठी आहे सहाय्यकारी क्रियापद शूड. त्यानंतर बोलायला म्हणजे स्पीक, तर वाक्य होईल ही शूड स्पीक. तर तिसरं वाक्य आहे तिने जायला पाहिजे. तर करायला पाहिजे म्हणजे परत शूड सहाय्यकारी तिनेसाठी करता इंग्लिशमध्ये आहे शी. करायला पाहिजे शूड. त्यानंतर जायला म्हणजे जाण्यासाठी क्रियापद आहे गो. म्हणजे आपलं रचनेप्रमाणे वाक्य झालं: करता शी, सहाय्यकारी क्रियापद शूड, क्रियापदाचं पहिलं रूप गो, त्यानंतर शी शूड गो, तिने जायला पाहिजे. तसंच चौथं उदाहरण आहे ते आले पाहिजे म्हणजे परत सहाय्यकारी क्रियापद शूड. त्यानंतर तेसाठी इंग्लिशमध्ये राहील क्रियापद दे. पाहिजे ते शूड. क्रियापद काय, आले म्हणजे कम. तर वाक्य होईल दे शूड कम. इथून पुढे तुम्हाला कुठेही वाक्यामध्ये जर करायला पाहिजे हे दिसलं तर तिथे वाक्यामध्ये शूड हे नक्की आले पाहिजे. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आले. ज्यावेळेस तुम्हाला करायला पाहिजे हे कळेल तेव्हा तुम्ही शूड हे नक्की वाक्यामध्ये लावायचं आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. तर जाता जाता अजून एक उदाहरण घेऊया. मी व्हिडिओ बंद केला पाहिजे. तर परत किंवा करायला पाहिजे. तर एकच झालं मी साठी करायला पाहिजे केला पाहिजे इथे शूड. आय शूड बंद क्लोज व्हिडिओ. तर ह्या प्रकारे वाक्य होईल आय शूड क्लोज व्हिडिओ. तर चला आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. थँक्यू.